आणि कर पहिल्यांदा काच खाली की व्हिडिओ काढतोय का कशाला केलाय फोन तसल्या तुझ्या मामाने व्हिडिओ काढतोय शुभेच्छा द्यायला हॅपी बर्थडे प्रतीक्षा असू दे मैत्रिणीला आज पतीचा बर्थडे आला केक आणला होता रात्री कोणी खाल्ला रात्री काय माहिती पहिलं गिफ्ट घ्या असले गिफ्ट घेणार ना माझ्या तोंडात कुठे शिरतोय माझं सरून सांग ना कुणाला घेणार आहे काय घेणार आहे ती सांगायचं ना म्हणजे गिफ्ट घेणार आहे तिला मग बर्थडे म्हणून होय मग सोपं माणूस वाटलं पाहिजे कोणाचा बर्थडे दीदीचा तुला सोपं माणूस वाटलं पाहिजे चांगला अवघड माणूस आहेस तू माणूस वाटला तुला काय सोपं माणूस वाटला नाही नाही पैसे गोळा झालेत का पण ए काय म्हणताय ते बघा की कशाला 100 दादांचं डोक्यातनं जायना रेस पप्पा आहो ते आता हे करा तुम्ही थोडस गेले पण दादा हायत आपलं नका काळजी करू दादा कुठं नाहीत गेले होय गणेश सांग पप्पांना हा बसताना वेगळे इमान उतरताना वेगळे इमान काय नाही दाखवते बस दादा हायत माझं बर्थडे आहे की असं दे बाया हॅपी बर्थडे दिदे बोललो की त्यांना एक या ग संध्याकाळी जाऊ कुठतरी हा जाऊ जेवायला हॉटेलवर कुठतरी मस्त नानी मसाला भरतेत ताई मसाला धुमलतेत दाजींचं गाडीचं साफसफाई करायचं चाललंय माझं इथं भाजी करायची चालली मैत्रिणीनं आणि मी कशाची भाजी करते माहितीये का आमच्या घराच्या पाठीमागे जे झाड लावलंय ना त्याचं पाऊट आहे त्याची आणि हे बाकीचं हे असं काळं काळं का दिसतंय तर परवा दिवशी मी पावटा सोलला काल भाजी करायला काही झाली नाही लग्नाला गेलतो त्याच्यामुळं आणि आता परत अजून शेंगा आणल्या पाठीमागनं जाऊन मी आणि परत ना सोलायला सुरुवात केली हिथं प्रतीक्षा स्टेटस ठेवण्यात आहेत ना त्याला रिप्लाय देते स्टोरीला स्टेटसच्या असं हिथं काळ्या झोपलाय त्याला जरा मी ओरडली सकाळ सकाळ त्यामुळं त्याने दीदीचं शर्ट पकडलाय का काहीतरी पकडलंय त्यांनी माहीत नाही आणि तिथं रुसलाय हा म्हणजे बऱ्यापैकी रुसलाय चांगला बघायचं का हे सगळ्यांना रिप्लाय दे वरती एवढ्यांना देत आणलेत वर बघ आता परत युट्यूबची तुला हॅपी बर्थडे म्हणते ना तिथून एवढ्यांना असू दे बघ तू आणि यूट्यूबवाल्यांना सगळ्यांना थँक्यू धन्यवाद आणि आत्ता नानी जो मसाला भरतात आहे त्या तो मसाला मी चक्क घेऊन आली तेल आणायला गेले होते त्यावेळेस तर आता हे जे आपण करू मसाल्याची छानपैकी भाजी येस ह्यातमध्ये मी वाटणामध्ये फक्त आम्ही कांदा आणि शेंगदाणे टाकले होते जिरी टाकली होती मी एवढंच कांदा शेंगदाणे आणि जिरी आणि नंतर ना आता ह्यातला असा मसाला घेतला आणि टाकला तर आज काही मी हळद नाही टाकणार आणि खोबरं पण नाही टाकणार मी टाकतच नाही खोबरं मैत्रिणीनं जे आहे ते आणि तुम्ही म्हणता मसाल्यामध्ये मीठ असतं का किंवा भाजीला टाकावं लागतं का तर हे बघू शकता किती असतं का हे असं टाकायचं मीठ एवढं अजून टाकावं लागेल असं मला वाटतंय आपल्या मसाल्यामध्ये मीठ कमी असतं
आता हे टाकून घेते मी. हां थोडं थोडं आता घ्या अजून. आमच्या ह्यांनी आणलेल्या पावट्याचं बी ते लावलं होतं गेल्या वर्षी. तर हो इली की केळी इली की उपया दे इकडं. अहो ती कोंबड्याच होईना त्या आता पलूच्या कोंबड्या सगळं खाऊन घेतात त्या उकारतात त्या. ती काय ती पाणी पण जाईना ते झेंडूची झाडं तर जळून गेली. 2-3 दिवस बघितलं नाही 8 दिवस झालं. कोंबड्यांनी सगळा केर आणलाय तिथं उकरून उकरून. नाही ते भांड्याचंच आहे की आता वाटणाचंच आहे की ती आता अजून लागणार आहे पाणी. पोटा शिजायचं आहे की ह्याला काय नाही मैत्रिणींनो. कांदा शेंगदाणं हळद बी नाही टाकली, धना पावडर बी नाही, खोबऱ्याचा खिस बी नाही, काहीच नाही. माझ्याकडे ही काय असतं पण मीच टाकत नाही कारण काय बास थोडं नॉर्मल आता शिजायचे. बस 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 बस. हां आता तुम्हाला भाजीला उकळी आल्यावर आजचा केलेला मसाला आहे जो नाणी भरायचा चाललाय ना तो मसाला आहे. चला तुम्हाला दाखवते पुढं. भाजी शिजावली बी आणि लगेच जेवायला बी घेतली गरम गरम बाजरीची भाकरी ताजी भाजी. यस या जेवण करायला सगळेजण पावट्याची भाजी आणि बाजरीची भाकरी. पावटा नाही हो पांढरा घेवडा. असं कुणाला कुणाला मैत्रिणीनं तुम्हाला असं चुरून खायला आवडतं नक्की कमेंट करून सांगा. आम्हाला तर 4 दिवस भाकरी नसली तर असं वाटतंय काळातनं उठलोय आम्ही आणि जेवायला बसलोय. काय अगं सकाळ धरणं गाडी घेऊन गेली मग मी कशी काय चालत जायची होती का खोबरं आणायला. अशी कशी ग म्हणतेस तू. तुला मी फक्त येताना खोबरं सगळं आणलं का 3-4 बी. चक्री फुलन ती आणली का. आजच्या मसाल्याला काय काय नव्हतं ना आणि आपल्याला हा आणि कसुरी मेथी कस्तुरी मेथी आणि चक्री फुल. बरं आता चक्री फुलसाठी अजून एक चॉकलेट आणली का. आम्ही सौद्याचं सामान सगळं काढलंय मैत्रिणींनो आणि ह्या 2-3 वस्तू नव्हत्या. छकुली कोण आलंय ग डुग्गी. शहाजिरी दाग दे तिला खायला. आणि आम्हाला खोबरं म्हणजे आता ऑर्डरला टाकायलाच नव्हतं खिस लागायचा होता 2 किलो. आणि कधी आणलं होतं खोबरं. आता परवाशी तर कालचा एक मसाला झालं एकच मसाला केला आणि बाकी सगळं ते लाडूलाच गेलं. खोबऱ्याची गुणी एकाच मसाल्यात संपली. लागतंय तेवढं खोबरं काय करते. कसुरी मेथी पण दाखवा. कसुरी मेथी दाखवा ना. आणि का मैत्रिणींना कसुरी मेथी सुद्धा असते आपल्या मसाल्याला. आम्ही ही जरी नसलं तरी मसाला बनवत नाही. अगं विलायची रवी काकाच्या दुकानात आली या. आता तू पप्पांना सांगते जा. ती पुण्यावाल्या दादांनी ना विलायची रवी भाऊच्या दुकानात ठेवली या. आणि ही अशी ही शहाजिरी तुमची ही असते आपली शहाजिरी बघू शकता. आम्ही दुसरी साधी नाही टाकत हीच असते. 1710 रुपये रेट झालाय. किती होता 1500.
सगळं सामान मागले दे की हो का मैत्रिणींनो. तुम्हाला जुनं कागद माझ्याकडे नाही दाखवायला. पहिली ही शहाजिरी ना 1500 रुपये किलो होती. आता 1710 रुपये म्हणजे 1500, 1600, 1700 किलोला 200 रुपये वाढल्यात सगळ्यालाच. कसंही काय कसंही कायचं कसं तर असतं 900 900 900च 800 800 800च. आता 800 रुपयांनी पण आता वाढवावं लागेल. त्याच्या कशाला नादी लागते नाता रे. हा हड हड कोण आले. हॅपी बर्थडे समीक्षा. प्रतीक्षा हो कुठे हो? हो हो हाय हाय हाय. बघ ना कोण कोण भेटाय आले तिला. चल की. दाखव ना. दाखव की का दाखव. अरे रिमोट कंट्रोलची गाडी दे ना मला तू. ओय, खरंच चालली गाडी. ये की गाडी आपलं वायलं वायलं आणलंय का. मला ते हिला आणलेत. ये बस. रिमोट कंट्रोलची गाडी आहे. आपलं आणलंय काय वायलं वायलं. त्यामुळे मी वायला केक काढला माझा. तुझं वायला केक आणलाय मी तो. भाऊजी म्हणा या. तुझं काहीच नाही. अयो तो गणाने बी आणलंय का नाही. आटे या किंवा मारलं लटकूसच आहे. हो चिनू म्हणून पण आणलंय का नाही बघ. आवा केक कापल्यावर जात्या. या या की. आता वाजलेले आहेत 8:15 आणि इकडं काय काढायचंय. आमच्या लतानी ह्यांनी आम्हाला सरप्राईज दिलेलं आहे आमच्या दीदीला. इकडं केक घेऊन आलाय सूरज. स्नॅपला तुला पण आहे ना स्नॅप. केक पण नाही आणला एक तर ती नाही म्हणली केक आणते मी उद्या. काही पट्टी लावली काय? गपके. कडेला पट्टी लावली. बस की खाली. काय करतात घरी? आता उभा राह. दीदी बस की. आता तू ओवळ आधी कर. पट्टी खातात घरी. आमचं म्हणजे रात्री केक कापल्यामुळं जरा सध्या स्थगित झालं सगळं. पण इकडं तिच्या आंटीने, तिच्या समीक्षाने, तिच्या सूरजनी सगळ्यांनी तिला मोठं गिफ्ट आणलंय. आणि दाजींनी तर लय मोठा हा उत्साह वाढला आणि आम्ही परत जोराने कामाला लागलो. पती बसित आता. हा चला. हा आता सुरुवात तूच सगळं सेटअपच सगळं आमच्या लतानी केलेला आहे. हा कालची मेणबत्ती कुठे आहे पते. कॅन्डल आणले. हा कितवा केक आहे ग बाळा. तिसरा. मी म्हणलं तिसवा. दिवसभर काही गडवा कशी बसले ते. सूर्याच्या बड्डेला एकमेकांना जायचं. दोन मित्रांच्या तर लास्ट दोन. सूर्याचं काय म्हणलं. माझी सम तू कुणाला हातच लावून दे. हा मला द्यायची ना तुला तर. द्यायची ना की. नाही ती कॅडबरी बॉक्स घेतो. कॅडबरी राहून दे. अरे काय नाही माझी सम मी माचीस कुठे देते. माचीस नाही आमच्या घरात. होय बघा तुमच्या घरात माचीस आहे. जा पटकीने. आहे की कसलं आहे. जा की. लता बघ ना जम आज केक नसते दे त्याला खायला. जा माचीस आण पटकीने. कसलं. कसं काय देणार तुला खायला तुला. हा तांदूळ अक्षदा नाही टाकायच्या. काय म्हणली. तुझ्या लग्नात ती गागरा घालणार आहे. छाटू घालत असते म्हणजे. जा ना माचीस पटकीने. हा. हे पकड रे गणेश. गणा. ते थांबायचं नाही बघू दे. मी एक मिनिट. पहिला तांटीला देऊन दे ना. हे बघ. नंतर हे झालं ना आपण लाईट करू. नाही हे झालं लाईट करू. नुसतं देखील घेतो तोपर्यंत. असं दे. बघितलं की तुम्ही. अरे हातात दे की. ना 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 फोटो काढायचे. ना 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 ना. हा तर का ना गणा तर. थांबाय मला पण काढायचं. सांगते ना वाढव सूरज.
चालते लय येत आपल्याकडे. काय घरची अरे काय बोलली मी गं बसली ना. ही भाषा करते आता गं बस की. कोण रे? हा इकडं बघा. हा खा बाबा ओळून द्या. धर. प्रतीक्षाचं गिफ्ट प्रतीक्षाच्या अंगावरती गडी ड्रेस. हे तू किती आणलं ड्रेस तुला बर्थडेला? किती आणलं? 3. दुपारी एक घातला होता, सकाळी काल घातलेला आई साहेबांनी आणला होता, सकाळी घातलेला मी आणलेला, आता घातलेला पण मी आणलेला आहे, आणि अजून नाईट ड्रेस एक आणलेला. असं 3 ड्रेस आणले. त्यामुळे गिफ्टचं काय तुम्ही डोक्यात घेऊ नका. मी मध्ये चुकणार. चला कोण राहिले? मी राहिले तर ना मला गिफ्ट द्यायचं, फोटो काढायचा. आहे लईच अवघड झालंय. हा धर. हा. ह्याने गिफ्ट आणलेलं पण दाखवलं पाहिजेत ना. पप्पा आले. थांबावे, सरांचं गिफ्ट दाखवलं लागेल. तीन फोटो मी कुंकू आहे थोडं लाव. वेळ लागलं नाही. देवा वाकडा होतोय. ते जाऊ नीट ताट सरळ धर. तुझ्यावर बोलायचं ना तिने मला ध्यानात ओळायचं ध्यानात नाही. ताट सरळ धर. पप्पांकडे दे ताट. जावा तुम्ही. गिफ्ट देऊन दे. अरे का ताट खाली नको ठेवू, ताट खाली नको ठेवू, ताट खाली नको ठेवू. गिफ्ट देऊन दे. तिकडल्या बाजूने आओ ती ताट घ्या म्हणते, तिकडून फोटो येत नाही, त्याला गिफ्ट घेताना फोटो काढायचे. गणेश इकडं बघ. किती ग हिरानी मला जीवाची वाण. एकटा गडी. गणेश इकडं एक टायगडी बघ. हा. बघा इकडं. गिफ्ट खोलायचंय का नाही? बरं खोलून. छाती फुगली ना गाड्याची. छाती गड्याची छाती फुगली. तुम्ही बघायला पाहिजे होतं घराने काय आणलंय. ओपन करायचे आता झाल्यावर. तुम्हाला दावतो की आता एवढं झाल्यावरती. तिचं मला लई एक्साइटमेंट होती. त्याच्यातलं एक्साइटमेंट आहे तिला. तुम्ही हात बी लावून दिला नाही त्याला. साखर हात लावून खीर खावायची. तुला ना हा मलाच नाही तिला बी. उडून गेलं. बस की. तू काय आणलं? आता लय कॉमेडी काय साधी होई तवा. दिव्याकडे बघायचं. नाकाला भास होता तिची. झाली ना सगळी. थांब ना बावडून नाना राहिल्यात. सूरज राहिलाय, दादा राहिलाय. फोटो काढाय स्माइल प्लीज. आपण तिकडं बघा. मग इकडं बघा. बरं आता इकडं फोटोला तर आंटीच्या हे सगळं. इकडं झालं जावा की. झालं की 4 कोण राहिले? ते आहे का ना. हो नेंबर या. थांब दादा राहू दे. तू आला. अरे त्याला ते त्याला नको ओळायला. तू सारखं म्हणतो केक आणलाय का. त्याने केकच नाही आणला. बर्थडे तरी आणलाय की. फ्युजाची तार कशी असते तसंच आहे हे. संपल फ्युजाची तयार राहतात. भाऊजींनी बरोबर वावळलंय. दिवस येऊ. मग गोडा आठवत नाही लवकर काय. हा. आता इकडे आता तुम्ही दोघ जण का नका. दिवस आला जाऊ दे आता, घे. साखर चारायची. बरं, काप. थोडं दिवस जाईल. ए थांब आधी गिफ्ट कोण राहिलं? नाही झालं. ही दोन्ही आता हे नको बांधत आहे ती लास्ट झालं आपण. ठेवू का खाली? ठेवा आता. आला आता गिफ्ट खोल. ए अरे, ती केक तर कापू देत ना तिला. ए केक. केक कापलं. काप बाळा केक. टाकायला पाहिजे.
जा की समीक्षा तिथं तिच्या आता शेक फिरवा की तोंड फिर केकचं. जाते का नाही? अरे तोंड तरी फिरवा काय लिहिलंय त्याच्यावरती मला माहिती काय नाही लिहिलंय काय ती का नको दाखव. तसं नाही. अरे ना हे सूरज काय आता लिहिलंय? घालवतोय तोंड फिरव ना. आचारी प्रतीक्षा अरे वा प्रतीक्षा आचारी प्रतीक्षा कर्जून दाखव सगळ्यांना बघा सूरजने काय लिहून आणले आचारी प्रतीक्षा टेक्नॉलॉजीची डिग्री काय त्यांनी तिसरं बिस्किट दिलं नाही ना म्हणलं 2च बस अरे हो. आचारी प्रतीक्षा दिलं नाही का? हा